Anniversary to you. चालू आहे केळीची खुरपणी आणि आम्ही दोघं बसलोय सावलीत. वरती सोलर आहे आणि सोलरच्या सावलीत आम्ही दोघं जण बसलो आणि खुरपणी चालू आहे केळीची. दाखवते तुम्हाला. केळीला खुरपायला बाया बसवल्यात आणि आज आहे आमची 25th ॲनिव्हर्सरी. आणि मग बाया सुटल्या की आम्ही सेलिब्रेशन केलं, तर ते तुम्हाला मी पुढं दाखवेलच. माझा व्हिडिओ व्हायरल होईल. कष्टाशिवाय शेतीत पैसा नाही हे तुम्हाला आता पुढील ब्लॉगमध्ये समजेलच. तर आम्ही दोघं पण बायांच्या पाठीमागे आहेत, कारण भरपूर बाया आहेत आज. सांगायला लावलं होतं त्यांना. भरताई मलाच बोलू राहिले ना. मग काल नव्हते मग तू काय पण नाही तेव्हा काय म्हणून राहिले. मी त्यांना म्हणलं तुम्ही मुकादमीला विचारून कोण नाही आले, तुम्हाला सांगून आलते ना मी मुकादमीला विचारा म्हणून. तर त्या बायांना म्हणून राहिल्या मुकादमी बोलते तर बोलते आणि दुसऱ्या बाया बोलते. मग मी काय बोलले बरं याचे त्यांना. अरे भांडू दे ना, भांडू दे ना. तुमचे तोंड कोणाला दिसणार आहे कोणी म्हणून. शेतात आल्यावर माइंड फ्रेश होतं. बायांच्या गप्पा मुद्दाम मी तुम्हाला ऐकायला जशा तशा ठेवल्या. त्या भरपूर बाया असल्यामुळे त्यांच्यात खूप वादविवाद चालू असतात दिवसभर, आणि मग ते ऐकायला पण आपल्याला पण खूप मजा वाटते. कारण दिवसभर आपण घरातच असतो, तेच इन्व्हायरमेंट, तेच विचार, तेच माणसं, आणि असं जरा बाहेर गेलं की आपलं कामही होतं आणि आपलं माइंडही फ्रेश होतं. बघता बघता लग्नाला कशी 25 वर्ष होऊन गेले कळलेच नाही. यावर एक रील पण छान आहे की 25 वर्ष कसे गेले ते. ती खूप छान आहेत, मी नक्कीच पहा. आणि माझा मुलगा आहे, त्यांनी सगळ्या जे व्हिडिओ आहेत ना त्याचे छोटे छोटे क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. तर ही आहे माझी एंगेजमेंटची क्लिप. त्यावेळेस त्यांचं वय 21 होतं आणि माझं तर काही 17च रनिंग होतं. त्यावेळेस खूप लवकर लग्न केले जायचे. तर असे छोटे छोटे क्लिपनी त्यांनी दिवस व्हिडिओ स्पेशल करून टाकला. पूर्ण असा भैया करे 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 यश. दिवसभर काम करून आम्ही आलो संध्याकाळी सेलिब्रेशनला. पिनी कुठे गेली? या पद्धतीने आमची 25th ॲनिव्हर्सरी एकदम सुंदर साजरी झाली. सगळे असल्यामुळं तो गोंधळ, ते सेलिब्रेशन, तो आनंद काही वेगळाच होता. Anniversary to you. Happy anniversary to you. Natural. त्यांनी मला केक भरवला, पण मी त्यांना भरवायच्या अगोदरच त्यांनी खाऊन घेतला. त्यावर खूप मोठा जोक झाला आणि या पद्धतीने आमची ॲनिव्हर्सरी पार पडली. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही शेतकरी फॅमिली आणि शेतकरी कुटुंबातून असे छोटे छोटे आनंद साजरे करतो.